अभिनेत्री रम्या राव हिने 14.8 किलोपेक्षा जास्त सोन्याची तस्करी केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील। मग परदेशातून भारतात येताना आपण किती सोनं आणू शकतो आणि सोनं तस्करी का केली जाते चला जाणून घेऊयात। पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या टॉप 10 देशांमध्ये भारत आहे, तरीही सोन्याची तस्करी का केली जाते याचं कारण भारताच्या तुलनेत आखाती देशांमध्ये सोन्यावर कमी टॅक्स आकारला जातो, त्यामुळे त्या देशांमध्ये सोन्याच्या किमती कमी आहेत। त्यामुळे भारतातील लोक बाहेरून देशातून सोनं आणण्याला पसंती दाखवतात। परंतु परदेशातून भारतात येताना कोणताही पुरुष 20 ग्रॅम आणि महिला 40 ग्रॅम सोनं आणू शकते। इतकं सोनं आणलं तर त्यावर कस्टम ड्युटी लागत नाही। त्यापेक्षा जास्त सोनं असेल तर त्यावर CBIC ने ठरवल्याप्रमाणे शुल्क आकारले जातात। सोबत सोनं आणायचं असेल तर तुम्हाला तशी माहितीही द्यावी लागते, नाहीतर ती तस्करी समजली जाते। भारतात सर्वात जास्त सोनं हे UAE मधून आणलं जातं, त्यानंतर म्यानमारचा नंबर लागतो। CBIC ने 2023-24 वर्षात सोनं तस्करी करताना तब्बल 4869 टन सोनं पकडलं होतं। अशा सोन्याच्या तस्करीत सर्वात जास्त म्हणजे जवळपास 60% केसेस महाराष्ट्र, केरळ आणि तमिळनाडू मध्ये आढळतात। तरीही सोन्यावरची कस्टम ड्युटी 15% 60% आणल्यामुळे सोन्याची तस्करी कमी झाली आहे, असं CBIC चे प्रमुख संजय अग्रवाल यांचं मत आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? सोनं तस्करी हा भारतासमोरील गंभीर प्रश्न आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा।